अरे रामा, युगे उलटली रे तुला पुनश्च अयोध्या नगरीत येण्यासाठी. तुझे आगमन होणार म्हणून रस्ते, मंदिर, चौक, वाड्या, वस्त्या सारे कसे निखळ स्वच्छ केले बघ. कुठे राम रक्षा पठण, कुठे जपनाम, कलश पूजन, घरोघरी अक्षता पत्रिका, दारोदारी रांगोळ्या, दिव्यांची आरास, गुढ्या तोरण, जमेल तसे प्रत्येकाने स्वागताची तयारी केलेली जणू दिवाळी सणच. तू आला आहेस खरे, परंतु हे त्रेतायुग नाही बरं का. हे आहे कलियुग, महाभयंकर. मायक्रो सेकंदात घडामोडी अशा घडतात आणि बिघडतात देखील. मानवाचा मेंदू तर आगगाडीच्या पुढे पळतो जसा सुपरफास्ट एक्सप्रेस. तसा तू तर अंतर्यामी आहेस म्हणा. तुला या सर्व गोष्टी ज्ञातच असणार. हा, पण प्रॅक्टिकली अनुभव घ्यायचा असणार तुला तर अवश्य घे. त्रेतायुगात माणसं देवभोळी होती रे. भावभक्तीमध्ये लीन व्हायची. एकमेकांबद्दल प्रचंड आस्था होती. मीपणा, अहंभाव मुळी नव्हताच. मायेचा ओलावा सर्व नात्यांमध्ये ओसंडून वाहत होता. एक चांगला विचार जर केला तर हा एक प्रकारचा संकेत म्हणावा लागेल की रामलल्ला आले आणि आता राम राज्य देखील येणार. अन्यायाला नसणारच फारा. मिटतील वाद, वाढेल बंधुभाव. माता भगिनींना मिळेल मान सन्मान. एकजूट एकोप्याचा संदेश गावोगाव. गरीब श्रीमंतीची दरीच नसावी. सर्व धर्म समभाव वागणूक मिळावी. काजळल्या दिशांना आस प्रकाशाची. प्रेम जिव्हाळ्याने नाती जुळावी. तरुण पिढी शिवरायांच्या मावळ्यांची. ज्ञानाच्या क्षेत्रात उंच भरारी घ्यावी. करावे प्रतिनिधित्व अभिमानाने देशाचे. बलशाली भारताची विश्वात मान उंच व्हावी. अखंड भारत, अभेद्य भारत, अजिंक्य भारत.